सर्वांना माझा नमस्कार। आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळ आणि वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारोहाच्या निमित्ताने आज व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व पालक यांना माझा म्हणजे मी आभार मानते की तुम्ही इथे या निमित्तानं उपस्थित झाला। आज मी एक राजकीय मंत्र्यांची मिसेस नाही तर एक पालक म्हणून इथं उपस्थित आहे, कारण मुलांची जबाबदारी खूप मोठी आहे आणि आपल्या आयांना म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते की त्यांना संस्कार घडवण्यासाठी आपली सगळ्यांची तारेवरची कसरत असते। आज खरोखर इथं अभिमान वाटतो की आज आपला जो स्टेज आहे तिथं सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुलींचा इथं सत्कार झाला आणि खरोखर जे आपल्या सरांनी राजेंद्र जगन्नाथ पाटील सरांनी जो फेम ऑफ वॉक जो उपक्रम इथं सुरू केलेला आहे तो खरोखर व्याख्यानासारखा आहे, कारण इथून मागे मी म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित असते पण असा उपक्रम कधी मी राबवलेला नाही आणि खरोखर त्या निमित्तानं या मुलींच्याबद्दल एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांना एक सक्षम बनवलेलं आहे आणि एक चांगलं व्यासपीठ त्यांच्यासाठी या कॉलेजनं उपस्थित म्हणजे दिलेलं आहे। आज खरं तर सांगायचं झालं तर आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं आहेत आणि आता परवाच आपल्या सुनीता विलियम ज्या अंतरिक्षमध्ये 9 महिने होत्या त्या एक स्त्री असून सुद्धा आज एक मानाचं स्थान त्यांचं आज निर्माण झालेलं आहे, कारण एक स्त्री असून त्यांनी अंतरिक्षमध्ये 9 महिने काढले आणि आज त्या भारतामध्ये परत आलेल्या आहेत। हे सुद्धा आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आज इथं पालक आहेत पण त्यांचं काही लक्ष नाही आहे, ज्याची त्याची कुरबुरं सुरू आहे, पण माझी एक विनंती आहे की आपल्या मुलांना आपण वेळ दिला पाहिजे, संवाद आपला साधला पाहिजे त्यांच्यासोबत, कारण आज आपण मोबाईलमध्ये इतके गुण झालेलो आहोत की आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही। पण थोडंसं आपण जर विचार केला, आज राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले पण त्यांना हा मोबाईल हा उपक्रम लागलेलाच नाही, कारण त्यावेळेला काही गुगल नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, पण त्यांनी कधी तरीसुद्धा त्यांनी शिवाजी घडवले, शिवबा घडवले। पण आज आपल्या या काळाची गरज आहे की आपण सुद्धा जिजाऊ झालं पाहिजे आणि जिजाऊ होऊन शिवबा घडवला पाहिजे। त्याचसोबत आपल्या या मुली ज्या आहेत त्यांना सुद्धा ताराराणी ह्या महाराणीसारखं त्यांना सुद्धा आपण तयार केलं पाहिजे। आज काळाची गरज आहे। आज आपल्या अँटी करप्शन DYSP जो उपस्थित आहे त्यांना सुद्धा खूप लोकांना तोंड म्हणजे त्या देत असतील। आज अशा कितीतरी केसेस आहेत तर आपल्या महिला सुद्धा सुरक्षित नाही आहेत, तर त्या सुरक्षितेसाठी त्यासुद्धा त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। तर आज माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की आपल्या मुलींना आपण सक्षम केलं पाहिजे, त्यांचं जे काही आत्मसंरक्षण आहे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्या निमित्तानं मी आज तुम्हा सर्वांना सांगते की आज जी आपली संस्कृती चालत आलेली आहे लाटीकाठी जे काही आपलं आत्मसंरक्षण आपण करू शकतोय, त्या निमित्तानं आपण सुद्धा महिला त्यामध्ये सहभागी होऊन ते आपण आत्मसंरक्षण करू शकतो आणि त्यासाठी आम्ही तर कुटुंबीय प्रयत्न करत आहोत की आपल्या महाराष्ट्रातल्या महिला कशा सुरक्षित राहतील यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत। आरोग्याचा तरी काय विषय आमदार साहेब चांगलं निभावतच आहेत, कारण त्यांनी आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत आरोग्यासाठी आणि आता तुम्ही TV सुद्धा बघत असणारच, त्या निमित्तानं तुम्ही सुद्धा अपडेट असणार की आमदार साहेबांनी आपले
काय काय निर्णय घेतलेत आणि चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत. आणि उद्या म्हणजे उद्याच्या काळामध्ये आपलं महाराष्ट्र आरोग्य म्हणजे आपलं निरोगी आपण आयुष्य कसं जगता येईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं आमदार साहेब त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि आज खरं सांगायचं म्हटलं तर ह्या सर्व ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या मनगटामध्ये बळ देण्याचं काम तुम्ही सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. त्यांना म्हणजे आज जे व्यासपीठ तुम्ही दिलेलं आहे त्यांना, कारण इथं शिकून गेल्यानंतर त्यांना नोकरीची काही संधी त्यांना मिळते आहे. खरोखर खूप म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं उपक्रम आहे आणि असं कुठंतरीच बघायला मिळतं. सर मला सांगायचं आहे की मी सुद्धा एक रिटायर आर्मीमॅनची मुलगी आहे आणि मला सुद्धा अभिमान वाटतो माझ्या वडिलांचा की माझे वडील खूप म्हणजे आमच्यापासून लांब असायचे आणि आम्ही मला वाटतं 6-6 महिने त्यांना बघण्यासाठी आतुरता असायची आम्हाला. पण आज खरोखर इथं वीरपत्नी लक्ष्मी मुगदुम यांचं सुद्धा इथं दर्शन झालं, कारण फक्त नाव ऐकून आम्ही होतो आणि आज पहिलाच माझी वेळ आहे की त्यांचा आज त्यांच्यानी माझी आज ओळख झाली आणि त्यांच्या आशीर्वादानं एक कॉलेज खूप छान चाललेलं आहे. आणि मेन म्हणजे आपले जगन्नाथ पाटील सर आहेत, त्यांचंसुद्धा ते संस्थापक आहेतच, पण त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम तुमच्यापर्यंत येत आहेत आणि ह्याच सगळ्या उपक्रमाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कारण इथं सर्व मुली आहेत, तर मुलींनी सुद्धा आपलं कर्तृत्व कसं सिद्ध करायचं आहे ते इथं मी आज पाहिलं. आज इथं आई वडिलांच्या सोबत त्यांचे रॅम्प वॉक झाला, तर खरोखर खूप छान वाटलं आणि असेच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर पुढचे वॉक ऑफ फेम होतील पूजा दत्तात्रय बारड, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ती दाखल झालेली आहे. पूजा बारड हिला मी विनंती करतो तिने स्टेजवरती यायचं आहे. पूजा बारड महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झालेली आहे. पूजा बारड या विद्यार्थ्यांचा त्यानंतर सिद्धी साळुके, वैष्णवी मसलकर आणि पौर्णिमा पाटील यांनी करायचं. सिद्धी साळुकेचा होईल. सिद्धी साळुके लाईव्ह 24 तास या न्यूज चॅनलसाठी व्हिडिओग्राफर म्हणून काम करते. सो तिचा होता यानंतर पौर्णिमा पाटील लाईव्ह 24 तास या न्यूज चॅनलसाठी ती ॲक्टर म्हणून काम करते सध्या. तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व्हावा. यानंतर वैष्णवी मसलकर लाईव्ह 24 तास या न्यूज चॅनलसाठी ती अँकर म्हणून काम करते. यानंतर सुहानी कांबळे, भाग्यश्री पाटील या विद्यार्थ्यांच्यापैकी जर कोण उपस्थित असतील तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. सुहानी कांबळे आणि भाग्यश्री पाटील.
धन्यवाद. मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे. यानंतर या ठिकाणी 5 विशेष सत्कार होणार आहे. त्यामध्ये पहिला सत्कार आहे आमची टीम मेरीलँड, विशाल किल्लेदार आणि त्यांची टीम गेले 5 वर्ष सातत्यानं विशाल किल्लेदार त्या